हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची तेच आज आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही आज कोथिंबीर वडी इथं शिकणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग इथं आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची तेच आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये इथं सांगणार आहे. तर चला मग अगोदर साहित्य बघूया. कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आणि ते पण अगदी घरगुती साहित्यापासून आपण ही कोथिंबीर वडी इथं तयार केली होती. आणि माझी मम्मी आली होती, तर मम्मी खूप सारी अशी कोथिंबीर घेऊन आली होती. तर चला म्हटलं आज आपण कोथिंबीर वडी बनवू. आणि जर शेतातली कोथिंबीर जर अशी ताजी मिळाली ना, तर कोथिंबीर वडी पण एकदम छान आणि खमंग होते. तर त्यासाठी कोथिंबीर इथं ताजीच वापरा. नंतर इथं मी अगोदर कोथिंबीर कट करून घेतली आणि थोड्या जाड काड्या होत्या त्या मी काढून टाकल्या कोथिंबीरीच्या. आणि नंतर सर्व कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतली. आणि अगोदरच मी कोथिंबीर धुवून घेतली होती. नंतर बारीक चिरल्यानंतर एक टोपलं घ्यायचं आणि टोपल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी तीळ. तीळ खूप सारे तीळ इथं वापरायचे. छान अशी आपली कोथिंबीर वडी इथं तयार होते मग. नंतर हळद, नंतर थोडा ओवा घालायचा, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घालून इथं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. म्हणजे खूप सारं पाणी पण घालू नका, अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार मळून घ्या. आणि चला असं आपण इथं पीठ मळून घेतलं होतं कोथिंबीर वडीचं. आणि असं सॉफ्ट आपण इथं हे पीठ तयार करून घेतलं. नंतर घ्यायची एक परात घ्यायची. परातीला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली वडी खाली चिटकणार नाही म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं. आणि नंतर घ्यायचं कोथिंबीर वडीचं पीठ घ्यायचं आणि छान आता हे थापून घ्यायचं परातीमध्ये. आणि असं पूर्णपणे मी इथं थापून घेतलं होतं. नंतर वरून आपण परत 2 चमचे तीळ घातले होते. आपण अगोदर पण घातले होते आणि इथे मी वरून पण घातले. आणि बघा किती छान दिसत होतं आपलं हे वडीचं बॅटर. नंतर इथे मी कढाईमध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. नंतर त्यामध्ये प्लेट अशी ठेवून द्यायची आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. आणि 10 मिनिटं आता हे वाफेवरती छान शिजून घ्यायचं. आणि 10 मिनिटानंतर बघा असे आपले हे तयार झालं होतं. आणि अजिबात हाताला चिटकत पण नव्हतं, म्हणजे आता हे तयार झालं होतं शिजून. नंतर मी इथं प्लेट काढून घेतली आणि पूर्णपणे हे कडा सोडायला लागलं होतं. आणि याला आता थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं, म्हणजेच वड्या तयार करून घ्यायच्या, कोथिंबीर वड्या. आणि इथं मी अशा उभे कट आणि आडवे कट करून घेतले.
आणि किती सोपी आहे कोथिंबीर वडी बनवणं, म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यापासून तयार होते. आणि अशा इथं मी वड्या तयार करून घेतल्या. चला आता मी तुम्हाला एक वडी पण दाखवते काढून. म्हणजे अजिबात खाली आपलं हे मिश्रण चिटकलं नाही परातीला. आणि बघा किती सुरेख आपल्या ह्या वड्या इथं दिसत होत्या, कोथिंबीर वड्या. आणि चला आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचा असेल तर शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय पण करू शकतात. आणि चला इकडे तावा पण गरम करण्यासाठी ठेवला होता मी. नंतर तव्यावरती तेल घालायचं. आणि तेल पण अगदी कमी लागलं आपल्याला हे फ्राय करण्यासाठी, कोथिंबीर वडी फ्राय करण्यासाठी. आणि इथं आपण शॅलो फ्राय करून घेणार. आणि कलर तर आपला एकदम छान असा हा वडीला आला होता. आणि तिळाने तर अगदी अगोदरच भारी दिसत होती आपली कोथिंबीर वडी. आणि छान अशी इथं फ्राय करून घ्यायची. मीडियम गॅस ठेवायचा. छान असा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले मी. आणि बघा किती सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी तर तयार झाली होती. तुम्ही जर पहिल्यांदाच जर ही कोथिंबीर वडी जर करत असाल ना, तर अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने करा. साहित्य वगैरे. आणि एकदम अशी आपली कुरकुरीत ही कोथिंबीर वडी इथं तयार झाली होती. बघा किती छान असा कलर आला होता. मग तुम्ही कधी ट्राय करताय कोथिंबीर वडी ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर वडीची रस्सा भाजी पण दाखवणार आहे, तर त्यासाठी उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि इथं मी तुम्हाला वडी पण तोडून दाखवली. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आपली ही कोथिंबीर वडी तर तयार झाली होती. तर चला मग एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. तर चला मग थँक्यू.